नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणं, सांगकाम्यासारखं काम करणं सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता. विशेषतः चिंता आणि काळजीमुळं स्त्रियांमध्ये आजार जास्त वाढतात. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आणि सामाजिक स्थिती बिघडवते आणि ती कधीही न भरून येणारी असते. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखल्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकणार नाही. आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व आणि कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते. आळस झटकून कामाला लागा, तरच आयुष्यात पुढं जाणं शक्य आहे. घरातील खाजगी गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतात. नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखून घ्या, जेणेकरून तुम्हाला धोका मिळणार नाही आणि तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी मागे येणार नाही. कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या. तसेच आपल्या आजूबाजूची लोक सज्जन आणि सत्वर्तनी असावीत याची काळजी घ्या. सतत तक्रार करणं, रडणं बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असं दिसून येतं. तसेच तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील नकारात्मक होऊन जातं. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो, कारण हे कलियुग आहे. स्वार्थाशिवाय कुणीही तुमच्याजवळ येत नाही. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक दाखवणारे यांचे सुप्त हेतू ओळखा. हेतू ओळखले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. तारुण्य परतून येत नाही, म्हणून अयोग्य वर्तन करू नका. सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या, परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालवू नका. त्याचा योग्य तो मोबदला घ्या, कारण फुकट मिळालेल्या गोष्टींचं लोकांना अजिबात किंमत नसते. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीचा जास्त काळ शोक करत बसू नका. जवळ जे आहेत त्यांची काळजी घ्या, कारण काळ झपाट्याने पुढं चाललाय. आपणही काळासोबत चालायला हवं. शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही, म्हणून आपल्या जवळचे आहेत त्यांना जपायला शिका. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसाचं नोकर होणं कधीही चांगलं असतं. रागात उचललेलं पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जातं. म्हणून नेहमी आपल्या डोक्यात आणि आपलं मन स्थिर करा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नका. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय मोठं यश कधीच मिळत नाही. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, त्या आभासी असतात. हे कायम लक्षात असावं. तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात आणि तुम्हाला मानसन्मान किती द्यायचा तेही ठरवतात. स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका, कारण स्वतःला जर तुम्ही जास्त महत्त्व देत गेलात तर तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि अहंकार तुमची दुर्गती सुरू करतो. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झाले म्हणून समजा. आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी, नाहीतर भावनांचा उद्रेक होतो आणि भावना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडतं. यामुळे आपणास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. फालतू व्हिडिओ बघू नका. जर बघत असाल तर आजच बंद करा, कारण फालतू व्हिडिओ बघितल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. तसेच वर्तन चुकीचंही होऊ शकतं, म्हणून त्यापासून दूर राहा. आर्थिकरित्या साक्षर बना, नाहीतर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही. परिणामी तुमची परिस्थिती आहे तशीच राहील. देवावर विश्वास ठेवा, अगर ठेवू नका, परंतु माणुसकी कधीच सोडू नका. आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती होईल. समाजामध्ये माणुसकीने वागला तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही.
तेव्हा माणूस म्हणून जन्माला आलो आहे, तेव्हा माणुसकी नक्की जपा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.